यांचं मिश्रण करून टाकलेलं आहे. हे आपण सतत 10 दिवसांपासून उन्हात ठेवलेलं आहे. यामध्ये PVC पाईप टाकून त्याला आपण झिंक प्लेट व कार्बन रॉड जोडलेला आहे. यामधून आपण 2 वायर्स काढून त्याचं कनेक्शन आपल्या घरामध्ये दिलेलं आहे. आता आपण हा लाईट लावून बघू. हा लाईट यानंतरचा प्रयोग आपला गोबर गॅसचा. यामध्ये आपण NaCl व शेण टाकलेला आहे व हे सुद्धा आपण 10 दिवसांपासून उन्हात ठेवलेलं आहे. याने आपण आग तयार करू शकतो. तसेच उपकरणाचे काही उपयोग आहेत ते सांगणार आहे माझी मैत्रीण प्रिया. वारा वादळामुळे 24 तास नियमित वीज उपलब्ध होत नाही, पण या उपकरणामुळे वीज व आग नियमित उपलब्ध होते. यामुळे LPG इंधनाची गरज पडणार नाही. वेस्ट मटेरियल म्हणून उरलेल्या शेणापासून काही उपयोग आहेत ते सांगणार आहे वैष्णवी गव्हाडे. आफ्रिका व आशियाई देशांमध्ये शेणापासून चपला तयार करतात. त्या आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असतात. गुजरातमधील भुज जिल्ह्यात शेणाची घरे असतात. ती उन्हाळ्यात सुद्धा थंड असतात. त्यांना उष्णरोधक घरे असे म्हणतात. शेतात फवारणीसाठी शेणाचा वापर करतात आणि इमारतीमध्ये पाणी व वीज प्रतिरोधक म्हणून वापरतात. आत्मनिर्भर भारत तयार करण्यासाठी या उपकरणांची गरज आहे. हे उपकरण तयार करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शक म्हणून श्री बघेले सर, मुख्याध्यापक घाटे, विज्ञान शिक्षक घाटे सर आणि सर्व शिक्षक यांनी मदत केली. धन्यवाद.